नमस्कार आणि आपण पाहत आहात सरकारला न्यूज, स्वातंत्र्य पत्रकारांची बुलंद आवाज सरकारला न्यूज। आज 1 जून 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे शेतकऱ्यांनी जवाब दो हा आंदोलन केला आणि आपल्या मागण्याचे निवेदन एसडीओ कार्यालयाला दिले। सविस्तर बातमी आमच्या रिपोर्टमध्ये। आपल्या हक्काच्या पीक विम्यासाठी उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जवाब दो आंदोलन। ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात संपूर्ण परिसरातील शेती पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ठोस मदत मिळाली नाही, तर अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा पीक विमा मिळवून घेण्यासाठी आज दिनांक 1 जून 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे जवाब दो हा आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी कबाड कष्ट करून शेतातील पिकांचा पीक विमा भरला। पोर्टलद्वारे शासनाने शेतकऱ्यांसाठी हक्काचा पीक विम्यासाठी लक्ष देणे महत्त्वाचे असताना शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले। पैनगंगा नदी काठावरील 42 गावांच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले, तरी देखील शासनाने उमरखेड तालुक्याला पीक विम्यापासून वगळले। त्यावेळी अनेक नेत्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून पीक विम्यापासून कोणत्याही शेतकरी वंचित राहता कामा नये असे आदेश देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करताना चूक केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। उमरखेड तालुक्यातील पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। त्यामुळे आज रोजी उमरखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जवाब दो आंदोलन करून आपल्या हक्काचा मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात देण्यात आले। शेतकऱ्यांच्या जवाब दो आंदोलनाचे नेतृत्व स्वप्नील कनवाडे, सरोजताई देशमुख, राजू भैया जयस्वाल, ॲडव्होकेट शिवाजीराव वानखेडे, विवेक विलासराव पाटील वानखेडे आदी मान्यवर सोबतच तालुक्यातील शेतकरी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज उमरखेड यवतमाळ जिल्हा इथे जवाब दो आंदोलन साठी खरं तर आम्ही एसडीएम ऑफिस इथे आलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रभरामध्ये यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून ओळखला जातोय, पण ह्या जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यातील पीक विमा वगळला गेलाय। खरं तर इथले जे राज्यकर्ते असतील, विरोधी पक्ष असो का किंवा सत्तेचे राज्यकर्ते असतील, खरे तर यांना दिसत नाही का? खरं तर आम्हाला हे म्हणायचंय की आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांच्या नाकर्तेपणामुळे खरं तर आपला पीक विमा वगळला जातोय। का तर यांना समोरील काळामध्ये यांना शेतकऱ्यांची गरज नाहीये का? खरं तर यांना शेतकऱ्यांचे मतदान पाहिजे नाहीयेत का? खरं तर शेतकऱ्यांच्या मतदानावर मोठी झालेली आहे राज्यकर्ते असतील किंवा पालकमंत्री असतील, कोणी असेल, पालकमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, जे कोणी असतील, त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीयेत का? आपल्याला माहिती आहे की उमरखेड तालुक्यामध्ये जे पहिल्या पावसाने थैमान घातलं होतं, त्या पावसामध्ये अखंड शेतकरी राजा नास्तीनाबूत झालेला आहे। फक्त त्याच्या हाताला चिखल लागलेलं आहे, कुठेही पीक हा आलेलं नाहीये। अशा अवस्थेत आज त्याच्या घरावर पूर्णपणे संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये जर त्याला पीक विमा मिळाला नाही तर त्यांनी काय करायचं? अजून त्यांनी आत्महत्या करायच्यात का? अजून आपल्या जिल्ह्यातील त्यांना आत्महत्या पाहायच्यात का? खरं तर आज इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा टाळो आहे, हा त्यांना ह्या त्यांच्या वेदना आहेत, खरं तर या त्यांनी समजून घ्याव्यात। जर ह्या आंदोलनातून त्यांनी समजून नाही घेतल्या तर इथला प्रत्येक शेतकरी हा आक्रमक आणि धाकपणे पुढे आलेला आहे आणि निश्चितपणे हा त्यांना सोडणार नाही। खरं तर याला शासन आणि प्रशासन दोन्ही जबाबदार आहेत, कारण दोघांचीही दोघांचीही जबाबदारी आहे की शेतकऱ्यांचा विमा त्यांच्या पदरात पाडून देणे। फक्त शेतकऱ्यांनी लढणं एवढंच नाही तर कुठेतरी राज्यकर्त्याचं सुद्धा काम आहे। माझा जो शेतकरी राजा आहे त्याला शेतविमा भेटला पाहिजे, त्याच्या घरची चूल पेटली पाहिजे। आज शेतकऱ्याने बी बियाणं कोणाचं उसनवारी करून आणली असेल, पण उद्या पेरायचं कसं हा सुद्धा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे। त्यासाठी सुद्धा काहीतरी त्यांचे जे खत बी बियाण्याचे भाव वाढले आहेत त्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न करावे। आम्हाला निश्चित माहिती आहे आम्ही म्हणल्यानंतर ते करणार नाहीत, पण आम्ही त्यांना जबाब विचारण्यासाठी आलेलो आहोत की तुम्ही करणार आहात का? तुम्ही शेत विमा देणार आहात का? तुम्ही जर पीक विमा देणार नसाल तरी सुद्धा शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर निश्चितपणे तुम्हाला तुमचा जो शेत विमा आहे तो पदरात पाडून घेतील, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा तुमची वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तुम्ही आवर्जून लक्षात ठेवावं। जय जिजाऊ, जय शिवराय। खरीप हंगाम 2025 मध्ये तालुक्यासह जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पावसाची संततधार होती, अतिवृष्टी होती, महापूर होता, यामध्ये पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्याचे स्वप्न, शेतकऱ्याच्या आशा आकांक्षा उद्ध्वस्त झाल्या। शेतकऱ्यांनी मोठ्या आशा अपेक्षेने पीक विमा भरला। तो पीक विमा 7 महिन्यानंतर मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव वगळल्या जाते का? हाच प्रश्न विचारण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या दरबारी आलो। या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं
की आमचा पीक विमा का नाकारला गेला, आमचं नुकसान झालं नाही का, आमच्या शेतात पाणी आलं नाही का. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीचा पूर मराठवाड्यात येतो, विदर्भात येतो. मराठवाड्यात कोट्यावधीचा पीक विमा भेटतो आणि विदर्भात का भेटत नाही. निष्क्रिय कर्तृत्व आणि नेत्याची, इथल्या प्रतिनिधींची उदासीनता याच ठिकाणी कारणीभूत आहे. सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. पीक विमा आमच्या हक्काचा आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. आम्ही या ठिकाणी शांततामय मार्गाने आज आंदोलन केलं आहे. या ठिकाणी खरं तर SDO साहेब उपस्थित राहून त्यांनी पीक विमा का नाकारला याचं उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र SDO साहेब निवेदन घेण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना बोलण्यासाठी हजर नव्हते. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या गडबडीमध्ये आहेत. शेतकऱ्याला वाली कोणी नाही. शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी लढावं लागणार आहे. आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी आपल्या मार्फत जाहीर आवाहन करतो आणि जाहीर सांगतो, सर्वच लोकप्रतिनिधींना सांगतो, विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो कोणी असो, आमच्या शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावा. अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला रस्त्यावर उतरू देणार नाही. प्रत्येक शेतकरी तुमच्या घरासमोर येऊन बसणार आहे. कारण पीक विमा हा आमच्या हक्काचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे. आणि याचं उत्तर देणं हे तुम्हाला बांधील आहे आणि याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर शेतकऱ्याला द्यावं लागणार आहे. हे या ठिकाणी तुम्हाला विनंती वजा आवाहन करतो. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।